नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमीप्रमाणेच काहीतरी नवीन करण्याची उद्देशानं आज आपण श्री महागणपती टिटवाळा इथे आपण आलेलो आहोत आणि आपल्या समोर जे बसलेले आहेत ते सगळे या मंदिराचे ट्रस्टी बसलेले आहेत. मी प्रत्येकाला विनंती करतो की सर आपापला परिचय द्यावा. सर आपलं नाव? माझं नाव चिंतामण सदाशिव जोशी. आपण ट्रस्टी आहात इथले? नाही, पुजारी आहे. पुजारी आहात. सर आपलं नाव? चंद्रकांत सदाशिव जोशी, विश्वस्त मंदिरात. सर आपलं नाव? योगेश मार्तंड जोशी, विश्वस्त. सर मला एक सांगा की आज टिटवाळा मंदिर महागणपती अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या इंडियामध्ये, अख्ख्या भारताबाहेरच्या देशांमध्ये सुद्धा टिटवाळा महागणपती माहिती नाही असा एकही हिंदू माणूस तुम्हाला सापडणार नाही. मी त्यामुळे हिंदू पण नाही, इतर जातीच्या लोकांमध्ये सुद्धा या गणपतीबद्दल खूप आस्था आहे, खूप लोकांना प्रचिती आलेली आहे. तर सर या गणपतीबद्दल मी विचारताना पहिल्यांदा प्रश्न असा विचारेल, या गणपतीचा इतिहास काय आहे सर, हे आमच्या श्रोत्यांना सांगावं. हा गणपतीचा इतिहास अशी आमच्या पूर्वजांकडनं आम्ही ऐकलेला आहे. तो हा महाभारताच्या आधीपासूनचा इतिहास आहे. शकुंतला आणि दुष्यंत यांचं मिलन घडवणारा हा गणपती आहे. अच्छा. कण्व मुनींनी याची दुष्यंताला जो शाप मिळालेला होता दुर्वास मुनींपासून, तो शाप निघून जाण्याकरता याची निर्मिती झालेली आहे. याच्या निर्मितीमुळे दुष्यंत आणि शकुंतला यांचं मिलन होऊन त्यांना भरत नावाचा पुत्र प्राप्त झाला आणि ह्यामुळेच आपल्या भारतभूमी या देशाला नाव पडलं. अच्छा. त्यानंतर आता असे आम्हाला बहुतेक जण विचारतात की मग इतके दिवस हा गणपती होता कुठं? हा सर बरोबर आहे. हा, मग या गणपती झालं काय? बरोबर आहे. तर आपल्या भारतावरती मुघलांनी आक्रमण केली. मुघलांनी आक्रमण केल्यामुळे बऱ्याच मूर्तींची विटंबना झाली, तोडफोड झाली, बऱ्याच धार्मिक स्थळांचं नुकसान झालं. खरंच. त्यामुळे आपले जे हिंदू जी लोक होती यांनी ही मूर्ती तलावामध्ये, जो गणपतीच्या मंदिराजवळ आता अस्तित्वात आहे त्या तलावामध्ये ही मूर्ती दडवली. त्यानंतर या मूर्तीचा काहीच उल्लेख नाही, सापडत नाही, काहीच नाही. त्यानंतर माधवराव पेशवे हे मोठे गणेश भक्त होते. हो. ते गणपतीची बऱ्याच गणपतींचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि त्याची पूजा अर्चेची व्यवस्था केली. त्याच पद्धतीने आपला जो हा गणपती आहे हा त्यांच्या स्वप्नात गेला. त्यांनी जेव्हा मेहेंदळे नावाचे त्यांचे सरदार आहेत ते टिटवाळामध्ये खुदाई काम करत होते तलावाचं, तेव्हा त्यांना ही मूर्ती सापडली आणि मेहेंदळेंनी माधवरावजींना सांगितलं. म्हणजे या तळ्यामध्ये ही मूर्ती उत्खनन करताना सापडली. हो. तेव्हा मेहेंदळेंनी माधवराव पेशव्यांना सांगितलं, तेव्हा माधवराव पेशवे लगेच धावत इथं आले, तातडीने इथं आले. त्यांनी जी मूर्ती बघितली तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे ही मूर्ती आदल्याच दिवशी माझ्या स्वप्नात आलेली. गणपतीचा जो चमत्कार होता त्या चमत्काराने माधवराव पेशवे भारावून गेले आणि त्याची गणपतीची मूर्तीची पूजा अर्चेची व्यवस्था व्हावी याच्याकरता थोडीशी आम्हाला येथील काही जमीन दान दिली. त्याच पद्धतीने इतर गावं म्हणजे दान दिली पूजा अर्चेकरता आणि याची व्यवस्था लावली आणि आमच्या तेव्हापासूनच म्हणजे ही मूर्ती जी आहे याचं संपूर्ण तुमच्या जोशी कुटुंबांकडे याचं म्हणजे पूजा अर्चे करता ही मूर्ती आम्हाला दिली. अच्छा. म्हणजे तुम्ही त्या पेशवे काळापासून हे जोशी कुटुंब जे आहे हे या मूर्तीची संपूर्णतः सेवा जी आहे आणि येणाऱ्या भक्तजनांची सेवा ही जोशी कुटुंब करते. हा त्याला इतिहास आहे. पण सर मला असं वाटतं, म्हणजे माझ्या ऐकिवात असं आहे की याची नोंद सुद्धा दप्तरी दाखल शासनाच्या आहे. बरोबर आहे ना? आणि आमचा हा ट्रस्ट आहे, हा चॅरिटीच्या अंडर रजिस्टर्ड पण आहे. अच्छा. हा, त्याचा नंबर मंदिराच्या एन्क्वायरी काउंटरला तिथे लिहिलेला आहे. म्हणजे मला म्हणायचा उद्देश आहे की त्या तुमच्या वाडवडिलांपासून आजपर्यंत आणि तुमच्या पुढच्या पिढ्या सुद्धा या गणपतीची सेवा सातत्याने इमाने इतबारे करत आहे आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ट्रस्ट रजिस्टर केले. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या चौकटीत बसून तुम्हाला कराव्या लागत आहेत, या महत्वाच्या आहेत. मला आणखीन एक विचारायला आवडेल म्हणजे आपल्या सर्वांना सर, कारण तुमच्या वाडवडिलांपासून तुम्ही इथे सगळे पूजा सेवेकरी म्हणून सगळं काम पाहताय, सगळंच म्हणजे प्रामाणिकपणाने. तर मला सांगा सर, चतुर्थी आणि अंगारिका या वेळेस साधारण मंदिर किती वाजता उघडते तुम्ही सांगा मला. पहिले 12 वाजता, रात्री 12 वाजता उघडत. बर. सकाळी 4 वाजता, 4 ते रात्री 11.
म्हणजे अंगारिका आणि चतुर्थीला पहाटे 4 वाजता मंदिर उघडतं आणि रात्री 11 वाजेपर्यंत उघडं असतं. मग मला सांगा सर, त्या दिवशी येणारा जो काही भक्तगण आहे तो फार म्हणजे अफाट पद्धतीने येतो. होय होय मला म्हणायचं होय. मग त्याचं सगळं नियोजन, त्यांच्या रांगा लावणं, मग हे तुमच्या फक्त जोशी कुटुंबियांकडनं होईल असं मला वाटत नाही. नाही मग तुम्हाला याकरता- बाकीच्यांची मदत घ्यावी लागेल. मग ते नाही. कशा प्रकारे करतात? याकरता आम्हाला पोलीसही मदत करतात. हा टिटवाळा पोलीस आहे हा. यांची खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत मिळते आणि ते त्यांचे पोलीस इथं बंदोबस्त हे करून ते आम्हाला त्याची सोय उपलब्ध करून त्याचबरोबर आपल्याला हे जे अनिरुद्ध बापू यांच्याकडूनही सेवा मिळते. अच्छा. यांच्याकडूनही चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वयंसेवक येतात. स्वयंसेवक येतात आणि इथं खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि संकष्टी आणि अंगारिका या चतुर्थी पार याच्यामध्ये मला असं वाटतं आमच्या महापालिकेची सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये योगदान असतं. महापालिकेची पण आहे. महापालिकेचं साफसफाई आहे आणि त्याबरोबर त्यांचं एक छोटस दवाखाना पण इथं उपलब्ध करून देतात. अच्छा. एक अँब्युलन्स त्यांची इथं असते. उद्या समजा काही घटना घडली आणि काही आले तर तातडीने त्यांची मदत सुद्धा आम्हाला मिळते. म्हणजे सर्व इथले नागरिक असतील, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथला पोलीस बंदोबस्त आहे, कल्याण डोंबिवली महापालिकेतले आमचे सगळे कर्मचारी असतील, त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, त्याचबरोबर इथं जे असलेले दुकानवाले आहेत, हा अशी काही घटना घडली तर दुकानवाले सुद्धा एकत्र येऊन हे सगळे एकत्र पद्धतीने म्हणजे मंदिर आणि दुकानवाले एकत्र पद्धतीने मदत करून ती घटना आम्ही पार पाडून देतो. म्हणजे तो एखादा प्रसंग असेल बरोबर तो आहे. आम्ही तो तारून देतो. बरोबर आहे. हा. कारण कसं आहे माहितीये का, की त्या दिवशी येणारी संख्या सर अफाट असणार. हो. म्हणजे मला माझ्या लहानपणापासून आठवतंय की पहाटे पहाटे लोक निघतात. हो. सर आणखीन एक गोष्टीबद्दल विचार असं वाटतं की काही क्षेत्रातून म्हणजे डोंबिवली म्हणा किंवा कल्याण म्हणा, आजूबाजूच्या परिसरातनं साधारणतः नवीन वर्षाच्या आदल्या रात्री काहीतरी 12 वाजता पायी दिंड्या इथे येतात, हो, पायी हो. यात्रेकरू येतात. हो ना. हे काय म्हणजे आहे हे आता सांगा आम्हाला. वर्षाची सुरू आता हा नवीन लोकांमध्ये असं म्हणू आपण ट्रेंड जुळलाय. हा. ट्रेंड नाही आणि हे योग्यही आहे. जरी वर्ष इंग्रजी असलं तरी लोकांची भावना तर हिंदू आहे. एक्झॅक्ट बरोबर आहे सर, एकदम त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून लोक सकाळी उठून शुचिर्भूत होऊन गणपतीचं दर्शन करतात किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या देवाचं. पण ते पायी येतात म्हणजे. हो, पायी येतात. लोक आजूबाजूच्या परिसरातनं पायी येतात, दर्शन करतात आणि मग आपल्या वर्षाची सुरुवात करतात. मग यांचं सर आपल्याकडनं स्वागत कसं होतं? आमच्याकडनं स्वागत आमच्या पद्धतीने आम्ही करतो. काहींना प्रसाद देतो, काही नमस्कार करून तसेच निघून जातात. म्हणजे जसं होईल तसं प्रसादाची सोय टेबलावरती केलेली आहे. म्हणजे अशी आता प्रथा रूढ होते तुमच्या हिशोबाने, हो. की पाश्चिमात्य संस्कृती हो. जरी असली आणि नवीन वर्ष असलं हा. 1 जानेवारीचं, हा. तरी ते 1 जानेवारी दिवशी हे व्यावहारिक वर्ष आहे. व्यावहारिक वर्ष आहे. आता बरोबर. जे आपल्यावरती लादलं गेलंय बरोबर त्या पद्धतीने आपलं ते अंगवळणी पडलेलं आहे. बरोबर. म्हणून 1 ते 31 म्हणजे याच्या मागची मेन म्हणजे श्रद्धा जी आहे ती फार महत्वाची मला असं. आपण श्रद्धेकडे बघा, हा. बाकीच्याकडे बाकीच्या गोष्टीकडे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुख्यत्वे करून एक गणपतीचा माघ महिन्यामध्ये जो आपण उत्सव पाळतो हा. याच्यामध्ये विविध कार्यक्रम होतात. माघ प्रतिपदा ते पंचमी या काळामध्ये तो उत्सव पाळला जातो. म्हणजे चतुर्थीला गणपतीचा जन्म होतो. बरोबर. आणि जन्म झाल्यानंतर सर्वांना प्रसाद मिळतो. त्या दिवशी आम्ही महाप्रसाद पण सर्वांना वाटतो. सर्व येणाऱ्या भाविकांना आमच्या मंदिराकडनं प्रसाद दिला जातो. लाडूचा प्रसाद आम्ही वितरित करतो. छान छान. आणि 4 दिवस आम्ही कीर्तन रात्री कीर्तन असतं, दिवसभर भजनं असतात, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात, अशी विविध रेलचेल असते. 4थ्या दिवशी जन्म झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता गणपतीची पालखी निघते. वा वा. त्या पालखी करता खूप मोठी लोक येतात, लांबून लोक येतात. काही लोक तर आदल्या दिवशी, काही उरण येथून येणारे काही कोळी लोक आहेत तिथं आदल्या दिवशी चालत येतात. पालखी त्यांची तिकडनं पालखी घेऊन येतात, इथं पालखी ठेवतात आणि गणपतीची पालखी पूर्णपणे गावभर फिरते आमची. सगळ्या गावाच्या म्हणजे दर्शनाला हा गणपती जो आहे तुम्ही हा. म्हणेल आपल्या 18 पगड जाती धर्माचा हिंदू संस्कृतीचा हा हो. गणपती आहे हो. आणि तोही मानाचा गणपती आहे. हो. हे महत्वाचं आहे. हो. मला असं वाटतं या गणपतीकडे अशा वरद विनायक दृष्टीने सुद्धा बघितलं जातं की ज्यांची लग्न कार्य जमत नसतील वर विनायक हा म्हणजे त्याला सुद्धा हा गणपती फार म्हणजे काय म्हणतात त्याला फार प्रेमाने त्यांच्यामध्ये नवसाला पावतो. हाही महत्वाचा मुद्दा आहे. खरोखर आपण जेवढ्या गप्पा मारू तेवढ्या कमी आहे गणपतीबद्दल. मला असं वाटतं की आपण सर बाहेरच्या जे सगळं तुमच्या जे परिसरातल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आपण अधिक माहिती आमच्या रसिकांना देऊया आणि आमच्या सुदगील संवाद आंबडगोड या चॅनलला जर का अजूनही काही लोकांनी जर का सबस्क्राईब, फॉलो, शेअर्स
जर केलं नसेल तर ते नक्की करावं लवकरात लवकर. कारण आम्ही या सुधील संवाद आंबडगोडच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कल्याण डोंबिवली परिसरातील विविध घटना, विविध लोकांच्या, मान्यवर लोकांच्या वाटचाल या आपल्यासमोर सातत्याने आणतोय. आणि दर मंगळवारी आमचा नवीन भाग हा येत असतो. तर हाही भाग आपल्यासमोर गणपतीचा येणारच आहे आणि अशा अनेक विविध भाग येणार आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हा चॅनल आपला आहे. याला शेअर, सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आपण, मला असं वाटतं, आपण सगळे ट्रस्टी आपण मस्तपैकी बाहेर एक फेरफटका मारूया आणि अधिकाधिक या मंदिराची आणि या मंदिराच्या परिसराची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना देऊया. चला तर सर, मग आपण निघूया. नमस्कार. आपण आता आलेलो आहे ते टिटवाळा महागणपतीच्या गाभाऱ्यामध्ये, जिथे गाभाऱ्यामध्ये अनेकांची स्वप्न असतात की ह्या गणपतीला डोळे भरून पाहावं आणि डोळ्याचं पारणं फिटावं. आयुष्यात एकदा तरी या महागणपतीचं दर्शन घ्यावं आणि या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपण घरी तृप्ततेने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि आपण आता पोहोचलोय त्या गाभाऱ्यामध्ये. गणपती बाप्पा मूर्ती. आपण आता पोहोचलोय ते महागणपतीच्या वरद विनायकाच्या गाभाऱ्यामध्ये आणि हे आहे सुधाकर जोशी. नमस्कार गुरुजी, कसे आहात आपण? हा, आणि ते आहेत उभे जे दिसत आहेत ते चंद्रकांत जोशी सर. हे सगळे जे आहेत हे मंदिराचे व्यवस्थापक आहेत, मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि इतके वर्षानुवर्ष हे सगळं मंदिराची व्यवस्था पाहत आहेत. भक्तगणांचे सगळे आवभगत, भक्तगणांचा मान सन्मान, भक्तगणांना व्यवस्थित लाईनीत दर्शन घेणं, सगळ्या सोयी सुविधा पुरवणं, ही कामं सगळी हे सातत्याने करतायत. आपण योगेश जोशी सरांची बाहेर गप्पा मारूया. या. सुधगील संवाद आंबडगोडच्या माध्यमातून आपण आणि योगेश सरांच्या संपर्कातून आपण एक अशा ठिकाणी आपल्याला सगळ्यांना घेऊन जातोय, जे म्हणजे गणेश मंदिरातील गॅलरीमध्ये. या गॅलरीचं एक आकर्षण असं आहे की या गॅलरीमध्ये शूट करण्याची परवानगी दिली जात नाही, पण योगेश गुरुजींनी आपल्या सुधगील संवाद आंबडगोडला खास परवानगी दिलेली आहे. इथून संपूर्ण मंदिर आपल्याला कव्हर करता येतं. मंदिरामधील येणारे भक्तगण, मंदिरामध्ये काय सुरू आहे काय नाही याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला इकडनं घेता येतं आणि म्हणूनच आपण इथे आलेलो आहोत. बघा, सगळेजण आपापल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी व्यवस्थितरित्या इथे मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जी मंडळी इथे प्रत्यक्ष येऊ शकत नाहीये त्यांना देखील आपण इथून महागणपतीचं सुंदर असं दर्शन घडवणार आहोत. आणि नुसतं दर्शन नाही बरं का, तर त्यावेळी त्यांनी बाप्पाला नमस्कार करून आपल्या मनातील भावना, आपल्या काही इच्छा असतील, काही अडचणी असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा मागायला विसरायचं नाहीये. चला तर मग आपण महागणपतीचं सुंदर असं मनमोहक असं दृश्य आपल्या नेत्रसुखाने प्राप्त करून घेऊया. पाहिलंत मंडळी, तर असा हा महागणपती सुधगील संवाद आंबडगोडच्या माध्यमातून आपण नेहमीच लोकांना नवनवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या ह्या टिटवाळा महागणपतीचं आपलं पॉडकास्ट. हे बघा, हे आहे दुपारची वेळ झालेली आहे, बाप्पाची भोजनाची वेळ झालेली आहे. बघा, बाप्पासाठी नैवेद्य चाललंय. चला तर मग बाप्पाचं नैवेद्य दाखवूया. अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.